पुणे जिल्ह्यातील चाकण MIDC परिसरातील साधारण 20 पेक्षाही जास्त कंपन्या या स्थलांतर करण्याच्या विचारात आहेत आणि तशा पद्धतीचं या कंपन्यांचे जे काही संचालक आहेत त्यांनी ती भूमिका घेतलेली आहे। यामागचं कारण असं आहे की या चाकण MIDC परिसरामध्ये ज्या पद्धतीने पायाभूत सुविधा पुरवल्या गेल्या पाहिजे त्या पायाभूत सुविधा पुरवल्या जात नाहीये, ज्यामध्ये वाहतूक कोंडी असू दे, रस्त्याची जी काही वाईट अवस्था झालेली आहे, रस्त्यावरती पडलेले खड्डे, त्यासोबतच अतिक्रमण, पार्किंगची व्यवस्था नाही आहे आणि पाणी देखील पुरेसं या भागात नाही आहे। या सगळ्या सुविधांमुळे या परिसरातील कंपन्या आता स्थलांतर करण्याच्या विचारात आहेत। ज्या पायाभूत सुविधा या MIDC परिसरात असणं गरजेचं आहे त्या पायाभूत सुविधा नसल्यामुळे या कंपन्यांनी अशा पद्धतीचा निर्णय घेण्याचा आता विचार केलेला आहे। या कंपन्या चाकण MIDCतून थेट सातारा जिल्ह्यातील खंडाळा MIDC परिसरात स्थलांतरित होणार अशा पद्धतीची चर्चा सुरू झालेली आहे। या संदर्भात सातारा MIDCच्या लोकांसोबत इथल्या कंपन्यांची चर्चा देखील सुरू झाल्याची माहिती मिळते। या संदर्भात सातत्याने हा विषय पुढे आल्यानंतर या कंपन्यांच्या संचालकांचं म्हणणं आहे की आम्हाला या सुविधा सरकारच्या माध्यमातून, प्रशासनाच्या माध्यमातून पुरवल्या गेल्या पाहिजे, कारण गेल्या काही दिवसांपासून सातत्याने या सुविधांसंदर्भात आम्ही राज्य सरकारसोबत त्यासोबतच स्थानिक प्रशासनासोबत पाठपुरावा करतोय, मात्र अद्यापही या कुठल्याही सुविधा आम्हाला मिळत नाहीये। खास करून वाहतूक कोंडीमुळे उत्पन्नावरती देखील आमचा परिणाम होताना दिसतोय। प्रत्येक कंपनीच्या उत्पन्नावर साधारणतः 10 ते 20% परिणाम झाल्याची माहिती देखील या कंपन्यांच्या संचालकांचं म्हणणं आहे। या कंपन्यांमध्ये साधारणतः स्मॉल स्किल इंडस्ट्रीजचा समावेश आहे। काही इंटरनॅशनल मल्टीनॅशनल कंपन्या देखील या चाकण MIDC परिसरात त्या ठिकाणी असल्यामुळे या कंपन्यांचं स्थलांतर करण्याचा विचार आहे। मात्र प्रशासनाकडून अर्थात राज्य सरकारकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी देखील या कंपन्यांनी स्थलांतर करू नये अशा पद्धतीची भूमिका घेतलेली आहे। या कंपन्यांना ज्या काही पायाभूत सुविधा लागतात त्या येत्या काही दिवसांमध्ये आम्ही त्यांना पुरवणार अशी देखील माहिती उद्योगमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे। या संदर्भात गेल्या काही दिवसांपासून या चाकण MIDC परिसरामध्ये रस्त्यांचं, त्यासोबतच पिण्याच्या पाण्याचं असू दे किंवा इतर ज्या काही सोयी सुविधा आहेत यांचं सध्या काम सुरू आहे। हे साधारणतः मार्च 2027 पर्यंत ही सर्व कामं पूर्ण होतील असं देखील MIDCच्या अधीक्षक अभियंत्यांकडून सांगण्यात आलेलं आहे। मात्र लवकरात लवकर या सुविधा पुरवण्यात याव्यात, अन्यथा आम्ही स्थलांतर करू अशा पद्धतीची भूमिका या कंपन्यांच्या संचालकांची आहे। मात्र आता जी काही माहिती अर्थात पुढे आलेली आहे त्यानुसार MIDCच्या प्रमुखांनी या परिसरातल्या ज्या काही सुविधा आहेत त्या साधारणतः 31 ऑगस्टपर्यंत सुविधा देण्याची आश्वासन या कंपन्यांना दिलेला आहे। त्यासोबत नगर रचना विभागाकडून या परिसरातला विकास आराखडा कशा पद्धतीने राबवता येईल हे देखील आता MIDC विभागाकडून सांगण्यात आलेला आहे। त्यामुळे या कंपन्यांनी पुनर्विचार करावा किंवा स्थलांतराचा विचार करू नये अशा पद्धतीची भूमिका आता राज्य सरकार त्यासोबतच MIDC प्रशासनाकडून मांडण्यात आलेली आहे। त्यामुळे आता या कंपन्या नेमकं काय विचार करतात, या सुविधा कधीपर्यंत या चाकण MIDC मध्ये मिळणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। कॅमेरामन अभिजित पिसेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।